नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिन्यात 4 गुरुवारी हे वाचा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. पवित्र, पावन, शुद्ध असा हा श्रावण महिना असतो. श्रावणाचा प्रत्येक दिवस हा शुभ असतो. तसं तर आपण प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करतो, महादेवाचे पूजन करतो, महादेवाची सेवा करतो. पण श्रावणाचा प्रत्येक दिवस हा शुभ असतो, विशेष असतो. त्यासोबतच श्रावणाचा गुरुवार सुद्धा खूप विशेष, खूप शुभ असतो. गुरुवार हा स्वामींचा वार सुद्धा असतो, महालक्ष्मीचा वार सुद्धा असतो. तर श्रावणाच्या गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाचा अत्यंत पवित्र महिना. या महिन्यात केलेली भक्ती, पूजा, नामस्मरण आणि धार्मिक साधना मनाला विशेष समाधान देणारी मानली जाते. पण श्रावण महिन्यातील 4 गुरुवार आपण महत्वाची सेवा करायची आहे. जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, घरामध्ये सुख शांती यावी अशी इच्छा आहे, पैशाची अडचण दूर व्हावी अशी इच्छा आहे, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी अशी इच्छा आहे, नोकरीमध्ये यश मिळावं अशी इच्छा आहे, कुटुंबामध्ये आनंद वाढावा अशी इच्छा आहे, किंवा एखादे मनापासून केलेले तुमचं काम पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे, तर श्रावणातील हे 4 गुरुवार श्रद्धेने आणि नियमाने तुम्ही ही साधना करून बघा. लक्षात ठेवा, हा उपाय श्रद्धा आणि धार्मिक परंपरेवर आधारित आहे. तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने महालक्ष्मीची सेवा केली तर आपल्या घरातील, आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता नांदते. आरोग्य चांगलं राहतं, आनंद, समाधान, शांतता घरामध्ये यायला लागते. तुम्हाला काय करायचं आहे? श्रावणाच्या दर गुरुवारी सकाळी लवकर उठून देवघरामध्ये बसून अगरबत्ती, दिवा लावून लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. अगरबत्ती, फूल, दिवा ओवाळायचा आहे आणि दूध प्रसाद स्वरूपात ठेवायचा आहे. सफेद पदार्थ ठेवायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला लक्ष्मी कवच वाचायचं आहे. लक्ष्मी कवच हे तुम्हाला ऑनलाईन गुगलवर सुद्धा मिळेल किंवा त्याची छोटीशी पोथी सुद्धा मिळते. लक्ष्मी कवच एक वेळेस दर गुरुवारी वाचा. 4 गुरुवार, श्रावण महिन्याचे 4ही गुरुवारी सकाळी लवकर उठून लक्ष्मी कवच लक्ष्मी मातेसमोर, देवघरासमोर बसून तुम्हाला वाचायचं आहे. सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. घरात सुख, समृद्धी, शांतता, आरोग्य राहील. नक्की करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.